कल्याण डोंबिवली सकाळपासूनच पावसाची रिपरिप तिथे सुरू आहे। अधूनमधून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं। महापालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। परिसरामध्ये काल जे आहे मुसळधार पावसाने जनजीवन जे आहे विस्कळीत झालं होतं, तर मात्र आज सकाळपासून जे आहे पावसाने काही वेळ तर विश्रांती घेतलेली, तर अधूनमधून जे आहे पावसाचा जोर वाढल्याने काही सखल भागामध्ये पाणी साचायला जे सुरुवात झालेली। मात्र 10 मिनिटाच्या पावसामध्ये आपण पाहू शकता की काय परिस्थिती आहे। कल्याण डोंबिवलीला जाणारा हा मुख्य रस्ता आणि महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावरती जाणारा हा रस्ता, आणि ह्या रस्त्यामुळे 10 मिनिटाच्या पावसामध्ये संपूर्णतः हा रस्ता आहे हा जळमळ झालेला पाहायला मिळतोय पूर्ण। त्यामुळे काहीची वाहतूक जी आहे ती मंदावली देखील आहे, त्यामुळे ट्रॅफिक देखील जाम होत आहे। महानगरपालिका दरवर्षी करोडो रुपये जे आहे ते नाले सफाईसाठी खर्च करतात, मात्र आत्ताच्या ह्या 10 मिनिटाच्या पावसाने पूर परिस्थिती झालेली जी पाहायला मिळते आहे। आपण बघू शकता की बाजूला हा नाळा आहे आणि नाळ्यामधला पाणी देखील पास होत नाही आहे। याचा अर्थ असा आहे की महानगरपालिका जे आहे गटर जी आहे ती नाले जे आहेत छोटे मोठे आहेत ती साफसफाई झालेली नाही आहे। महानगरपालिके दरवर्षी करोडो रुपये जे आहे ते टेंडर काढते, मात्र हे टेंडर जे आहे हे ठेकेदारांसाठी काढते का की अधिकाऱ्यांसाठी जे टक्केवारी आहे त्या टक्केवारीसाठी टेंडर काढते का, असं कल्याण डोंबिवलीकरांचं जे आहे ते म्हणणं आहे। कॅमेरामन विशाल थोरातसह आतिश भोईर, जी मीडिया, कल्याण।